गणेश प्रतीक चौगुलेचा मार्केटिंग आहे. ठीक आहे. इन शॉर्ट ही कंपनी काय माझे ऑलमोस्ट 3-4 बिझनेस आहेत जे छोटे छोटे बिझनेस आहेत त्या सगळ्यांना कनेक्ट करून ठेवणारी ही एक कंपनी, ही एक फर्म आहे. ज्यामध्ये आम्ही काय करतो, जो आमचा फंड आहे तो आम्ही लगेच खर्च करत नाही. आला पैसा गेलो बँकेला असं होत नाही. ठीक आहे. आम्ही त्याच्यातले काही पर्सेंट इन्व्हेस्ट करतो. ते आम्ही स्वतःचेच पैसे गुंतवतो नेक्स्ट कंपनी फॉर्म करण्यासाठी. मी एका कंपनीवर राहिलो नाही आणि माझी फर्स्ट कंपनी 2022 मध्ये स्टार्ट झाली. 3 वर्ष मी कॉलेजमध्येच केला. त्याच्यामध्ये लॉकडाऊन होता तरी ऍक्टिव्ह होतो. लॉकडाऊन मध्ये माझे 11 स्टार्टअप्स होते जे फेल गेले. एकही झालं 1 ते 2 दिवसाच्या नंतर एक पण नाही झालं. ठीक आहे. 11 स्टार्टअप्स होते. त्याच्यामुळे मला एवढं नॉलेज आलं की नाही त्याच्या पुढे चेन पाहिजे, सप्लाय चेन पाहिजे. ठीक आहे. आपल्याला फक्त रॉ मटेरियल भेटतंय, आपण त्याला प्रोसेस करतोय आणि त्याला विकतोय. इट डझंट मॅटर की तुम्ही किती भावात घेताय, किती भावात विकताय, तुमचा कॉस्ट काय निघतो. जेव्हा दिसतं ना आपल्याला की आपण 10 रुपयाने घेतोय, 20 ने विकतो, 10 रुपये प्रॉफिट तो 10 रुपये प्रॉफिट नसतो. पण कुठून घ्यायचा त्यासाठी मी इन्व्हेस्टमेंटचे सोर्स बघितले की कुठे इन्व्हेस्ट केलं ते चांगले रिटर्न भेटणार. तर त्यात मला शेअर मार्केटिंग चांगले दिसली. ठीक आहे. मग मी त्याच्यात ठीक आहे फ्रेंड्स झाले जे असे थोडे मोठे लोक त्यांना काय सांगा, त्यांना सांगा 1000 रुपये द्या किंवा महिन्याला 100 रुपये देऊ. ठीक आहे. असे मी कस्टमर गोळा केले, त्यांची इन्व्हेस्टमेंट घेतली आणि स्वतःचे ट्रेड चालू केली. झाला लॉस गेली ना कुठे नाही. मग घरचे आठवले कारा कंपनी आहे ज्या अंबानी मालिकेचे इन्व्हेस्ट केलेले. कंपनी 1000 रुपये देत नाही. कंपनी किती पडते ते तिचा रिटर्न मध्ये तुमच्या सगळ्यांचे पॅकेज निघते. समजतंय. आता समजा 35% कुठे आले तर तुमचे 3-3.5-4 लाख तिथे येतात. 35%. आता माझ्याकडे बिल्डिंग मध्ये 12 कंपनी आहेत कंपनीच्या. त्या कुठून भेटल्या? इथून पेमेंट सर्व्हिसेस. सो याच्यात मी काय करतोय, हा जो चार्ट दिसतो तुम्हाला खाली त्याच्यातले क्लिअर दिसतात. 60% मी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करणार. डिसिप्लिन आहे. आधी काय होतो पूर्णच्या पूर्ण शेअर मार्केट. आता डिसिप्लिन आहे. मला जे 15% रिटर्न द्यायचे ते मला कन्फर्म आलेच पाहिजे. त्याच्यावर मी किती काढतो ते माझं. ठीक आहे. कोणती बँक डुबते? SBI घ्या, HDFC घ्या, डुबताना बँक आहे नाही. काही पण होती ते अप्पा सर्किटलाच राहणार. 25% ते 60% मधला 25% बँकमध्ये इन्व्हेस्टेड. त्याच्यानंतरचा इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर का फर्स्ट इज बेसिक टू ऍडव्हान्स स्टॉक मार्केट. त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं की कंपनी स्टॉक मार्केटमध्ये का लिस्ट होते. ठीक आहे. सिनेरिओ असतो कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते. आपण त्या कंपनीचे काही शेअर्स घेतो म्हणजे आपण त्या कंपनीमध्ये काही पैसे गुंतवतो. कंपनीला ग्रोथ झाली की आपल्याला प्रॉफिट होणार, कंपनी डुबली की आपल्याला लॉस होणार. समजलं. कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं ते आपल्यावर असतं. ठीक आहे. ते टेक्निकल अनालिसिस समजणार. ट्रेडिंग असणार, कॅन्डलस्टिक पॅटर्न असणार, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असणार. त्या स्वतः माझ्या स्ट्रॅटेजीज आहेत. माझे स्वतःचे काही इंडिकेटर्स आहेत जे मी स्वतः बिल्ड केलेले आहेत. हा एक कोर्स आहे. सेकंड फ्युचर अँड ऑप्शनचा कोर्स आहे. इन शॉर्ट तो पहिला जो होता तो 1st to 10th चा होता. हा डिप्लोमा डिग्री कोर्स असं होता. ठीक आहे. याच नंतरचा 3rd कोर्स आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जे मी तुम्हाला सांगत होतो. याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस आयडिया भेटणार, सप्लाय चेन भेटणार, त्याच्यानंतर गायडन्स भेटणार, फंड मॅनेजमेंट भेटणार, सर्व्हिस भेटणार. अशा भरपूर गोष्टी आहेत. सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मी तुम्हाला कोर्सचे डिटेल्स, कोर्सचे PDF मॅम थ्रू व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो. तुम्ही तुमचे इंटरेस्ट दाखवा. आपण कोर्सची फी पण मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. त्यानुसार आपण टायअप करून ते कमेंट करू. ठीक आहे. सेशन आता काय जॉबला लागायचं आहे. समजतंय. आहे ग्रोथ. तुमच्या एरियातले छोटे मोठे ना जे चहावाले वगैरे असतात त्यांना जाऊन भेटा. ते खूप चांगले कमवतात आपल्यापेक्षा. अरे खूप कमवतात. गो हॅव अ टॉक विथ देम. तुम्हाला तुमचं समजेल की आपण काय करतोय. आणि असं काही नाही की